तर मला ह्या फिरण्याची एवढी आवड आहे ना, भरपूर. रोज कोणी सांगितलं ना बाहेर जा फिर, तुला स्पॉन्सर करतो, रोज फिरायची तयारी आहे, कंटाळत नाही. या चल हातमध्ये ह्याचे बाप्पा कसे काका ये रे करून मला बरोबर चावी मारतात. तसे अजून आहेत आपले बॉन्ड जमणारी माणसं, त्यांना आपण घेऊन भविष्यात आपण नक्की राईड करू. आज सेटअप पॉवरफुल आहे. खाली स्लीपर, हाफपॅन्ट, टी शर्ट आणि वरती हेल्मेट घालून चाललोय ब्लॉगिंगला. आईच्या गावात भारी सेटअप आहे. असं अच्छा ठीक आहे. इथूनच बघावं लागेल कारण हा गेटला लॉक आहे. तुम्हाला दाखवते. रायडर्स गँग आलेले दिसतो. इमेज 12. सारा वारा येऊ दे, गरम करायला लागला. आता हे ऊन असल्यावर आहे ना, हीच कंडिशन. हेल्मेट मध्ये एक आपल्या ड्रोन काकांची एक कमी आहे आपल्यामध्ये. ग्रुप राईड असते ना त्यावेळेला मजा येते. सर्वजण मस्त फुल एकदम किट मध्ये सगळेजण, रायडिंग जॅकेट, नंतर हेल्मेट, गोप्रो अँड ऑल सेट. 2 दिवसाच्या गॅपने आपला ब्लॉग पडतो. कधी कधी डेली पण टाकतो मी, पण शक्यतो मी आता 2 दिवस टेबल ठेवले. 2 दिवसाचे फरकाने म्हणजे एक व्हिडिओ समजा आज गेला तर दुसरा दिवस त्याला अजून बघण्यासाठी राहतो आणि मग तिसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ येतो. आईच्या गावात काका गाडी काढा. काका ही गाडी लावली मध्ये. काका पण बघतात, अरे काढा काका स्कूटी. अरे एवढा मोठा ट्रक उभा आहे, कसं काय? काकांचीच आहे ना गाडी नक्की. काय करूया, इकडे जाऊया काय आपलं, तुम्हाला हे दाखवू आज. काय बोलतोय आपलं, पण ते डोर असं बंद, पण बाहेरून दाखवू शकतो मी तसं. पण करूळचं दत्त मंदिर. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर काय होतंय, पहिली तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कसं होतंय सध्या. एंगेजमेंट म्हणजे वेडिंग चालू आहे सध्या खूप, त्याच्यामुळे शूट एवढे आहेत ना, त्याच्यामुळे ब्लॉगला टाइमच भेटत नाही. तो आपला झाला लास्ट सर्व्हिसिंगचा, त्याच्यानंतर आय थिंक 5 किंवा 6 दिवस झाले असेल ब्लॉगच नाही पडला. कारण कंटिन्यू कुठेतरी शूटला चालू आहे ना, एडिटिंगचे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे बाहेर पण जाता येत नाही. तर आता बोललो आता 2-3 दिवसमध्येच गॅप आहे, परत पुढे काम आहे, त्याच्यामुळे बोललो आता थोडीशी बाईक राईड करून येऊया. कारण बरेच दिवस बाहेर पण गेलो नाही कुठे, आणि 1-2 काम आहेत ती पण पूर्ण करू. आणि आता एकदा हे सीझन संपला ना का मग पावसाळ्यापासून कंटिन्यू आपले चालू होतील ब्लॉग. कारण का मग तेव्हा गॅप पडणार नाही आणि तेव्हा लोकेशन पण मस्त मस्त असतील. कारण सध्या काय होतं, बाहेर जायला नाही भेटत, शूट चालू आहेत, प्रत्येकाची काम आहेत. सर्वजण ग्रुपमध्ये असलो ना तिथल्या मोठ्या ठिकाणी की मजा येते. एकटं जायला कंटाळा येतो तेवढा. पण ठीक आहे, आता सध्या निघालोय. हिला आता घेतोय एनएसला आणि तिला घेऊन आता निघतोय. थोडीशी छोटीशी राईड करून येऊया. जरा तुम्हाला पण भेटेल ना, बऱ्याच दिवसांनी. कारण 5-6 दिवस झाले असेल आपला ब्लॉगच अपलोड झालेला नाही आहे. कारण बघूया आता, दुसरं कोणच नाही. 1-2 कामं आहेत ते पण पूर्ण करू आणि एक राईड करून पण छोटीशी. गर्दी आहे वाटते. त्या काय होतं, रोडच्या साईडला दोन्ही साईडला गाड्या लावतात ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक होते सकाळ सकाळी. हे बघा कशा उभ्या आहेत सगळ्या गाड्या. चला रे चला, वारा येऊ दे, गरम करायला लागला. आता हे ऊन असल्यावर आहे ना, हीच कंडिशन. हेल्मेट मध्ये आता इथून घरून घालून इथे 1 मिनिट पण नाही आलंय, नाक्यावर आलोय, पण लगेच घाम यायला लागला. आज काय विषयच वेगळा होता. किती गर्दी इथून परत येईपर्यंत. तर कसं झालं माहितीये का, आता ब्लॉग कधीच बनवला असतं, म्हणजे ब्लॉग झाले असते, पण दिवसभराचं शेड्यूल एवढं बिझी आहे ना, त्याच्यामुळे काय सांगते, त्याच्यामुळे हे सगळं राहून जाते. कारण काल पण मी शूटलाच होतो, त्याच्या आधी पण बाहेरच होतो, त्याच्यामुळे हे मधली एवढी गॅप पडली. बोललं आज 2-3 दिवस मध्येच गॅप आहे, तर बोला जाऊया. कारण गॅप टाकून जमणार नाही. आता तुम्ही लोक चांगले बघताय, रिस्पॉन्स येतोय, त्याच्यामुळे गॅप नाही, कंटिन्यू करतोय. आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण माझं चालू आहे, पण माझं कसं होतं, मला जास्त शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला आवडत नाही. जे काय असेल ते लॉंग व्हिडिओ मध्येच मजा येते. शॉर्ट्स व्हिडिओ समजा सध्या पॉप्युलरिटी होते पटकन, आणि स्क्रोलिंग मध्ये कसं शॉर्ट्स व्हिडिओ जास्त येतात, पण मला जास्त ते आवडत नाही शॉर्ट्स व्हिडिओ. लॉंग व्हिडिओ आपलं बेस्ट, एकदम सगळं डिटेलिंग मध्ये एकदम बघायचं. 1-2 दिवसामध्ये आहे ना शेड्यूल लावून ठेवीन. 3-4 ब्लॉग तरी शूट झाले तरी पुढले गॅप भरून निघेल आपली, काय प्रश्न येणार नाही मग तुमच्यासाठी. कारण 1-2 दिवसाच्या गॅपने आपला ब्लॉग पडतो. कधी कधी डेली पण टाकतो मी, पण शक्यतो मी आता 2 दिवस टेबल ठेवले. 2 दिवसाचे फरकाने म्हणजे एक व्हिडिओ समजा आज गेला तर दुसरा दिवस त्याला अजून बघण्यासाठी राहतो, आणि मग तिसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ येतो. त्या हिशोबाने ठेवतो शेड्यूल, म्हणजे ते आपलं होऊन जाईल. बघूया आता कसं काय होतंय. उद्या सकाळचं परत काय आहे, आज सॅटर्डे बोलतो, आज करडेचा क्लास आहे, ते शेड्यूल आहे. सगळी आपल्या घरातले लग्न आलेत, त्याची सगळी धावपळ, त्याच्यामुळे सगळी गडबड आहे.
आज आज सेटअप पॉवरफुल आहे. खाली स्लीपर, हाफ पॅन्ट, टी शर्ट आणि वरती हेल्मेट घालून चाललोय ब्लॉगिंगला. आईच्या गावात भारी सेटअप आहे. असं आईला बाकी जरा बोललं जबरदस्त. बो शोज बेस काय काय नाही. पहिलं खाली स्लीपर पण जास्त ह्यानेच घातली की हे आहे ना हेट. आईच्या गावात काका गाडी काढा. काका ही गाडी लावली मध्ये. काका पण बघता जरा काढा काका स्कूटी. अरे एवढा मोठा ट्रक उभा आहे कसं काय? काकांचीच आहे ना गाडी नक्की? काय त्यांना वाटलं मुद्दाम होऊन देतील का काकांना? चलो बँकेतलं काम डन झालं म्हणजे बिल भरायचं ते भरलं ते डन. काय करतोय बघू पेट्रोल टाकू नको ना. मागाशी बघा एकच होती आता परत ही वरती आली. हे डिजिटल नाही ना हा विषय आहे त्याचा काय सांगता येत नाही. थोडीशी टाकी परत एक साईडला आली ना म्हणजे गाडी लावली स्टँडला की परत ती वरती चढते. पेट्रोल आलोय तर टाकून जाऊ. मग थंडीचा टाइम असेल ना तर तेव्हा थोडं तरी काहीतरी ऊन बरं असतं मग त्यावेळेला ठीक वाटतं. म्हणून आता भरपूर गरम करतोय. म्हणजे कसं एकतर बाईकवर बसलो ना तर कंटिन्यू प्रवास करा आणि शेवटला उतरला किंवा परत हेल्मेट चढवत नका असं होतं. आणि ते 17 कोणतं काढा घाल करायला लागतं ना हेल्मेट तर मग काय विचारायला नको. गॉगल बाबा आहे आपला. काय करूया इकडे जाऊया काय आपलं तुम्हाला हे दाखवू आज काय बोलतोय आपलं. पण ते डोर असेल बंद पण बाहेरून दाखवू शकतो मी तसं पण. कुरुळचं दत्त मंदिर. चला तिकडेच जाऊया कुरुळचं दत्त मंदिर. आतमध्ये जाऊन केम बीच बघण्यापेक्षा कुरुळचं दत्त मंदिर बघू. चला. केलं का शूट? नाही केलं शूट मला वाटते. नाही केलं शूट. मागं पण चाललेलं पण तिकडं आता तिकडे गेलतो. सीतादेवी नाही तिकडचं दत्त मंदिर दाखवलं चौलचं. कुरुळचं बघू चला आज दत्त मंदिर. एन्जॉय एन्जॉय. इथे भीती काय वाटते माहितीये का? पटकन येतात. पटकन कुठूनही कोण कोण येतं त्याच्यामुळे लक्ष ठेवायला लागतं. कारण शेवटी काय ती गाडी आहे. किती जरी ब्रेक असला काय असला तरी स्पीड असेल कोण मध्ये झाला तर गाडी ठोकणारच आहे. त्याच्याबद्दल नो डाऊट. त्याच्यामुळे आरामात सगळ्या गोष्टी. की कसं होतं आता हा पण मी 4K ला शूट करतोय पण माझ्या मोबाईलचा जो 4K आहे त्याला तुम्हाला जेव्हा मी मोबाईल म्हणजे खाली असतो आणि मोबाईल जेव्हा शूट करतो तेव्हा कसं तुम्हाला एकदम फुल क्लिअरिटी 4K म्हणजे फुल क्लिअरिटी. ह्याला कसं मोबाईलवर जर ह्याची व्हिडिओ बघताय ना म्हणजे तुम्ही ब्लॉग बघताय माझा तर तुम्हाला तो प्रॉपर दिसतो. पण जर आपण मोठ्या स्क्रीनला बघतो ना तर जो गोप्रोची जी क्वालिटी आहे ना ती थोडीशी कुठेतरी 4Kच आहे पण कसं शेवटी त्याच्या बजेटच्या नुसार आहे. त्याच्यामुळे तो थोडा कुठेतरी हे वाटतोय मला. मग बोललो ही जर क्वालिटी बेस्ट आहे तर गोप्रोची क्वालिटी पण एकदम बेस्टच गेली पाहिजे. कारण मी 4K ला शूट करतो 1080p ला नाही शूट करत कधीच. त्याच्यामुळे बघूया चाललंय ट्रिपला जायच्या आधी बघूया कसं होतंय. कारण कसं होतं घरी आपला पूर्ण फुल सेटअप आहे त्याच्यामुळे एडिट करून आलो की घरी लगेच ब्लॉग तयार होतात. पण बाहेर गेलो की ब्लॉगचं माहिती आहे ना मागच्या वेळेला पण तो मित्राचा लॅपटॉप नेला. आधी वाटलेलं तर चालेल पण त्याचे रॅम वगैरे एकदम कमी होती. त्यांनी मार खाल्ला लॅपटॉपने त्याच्यामुळे आणि त्याचा थोडासा प्रॉब्लेम पण झाला. त्याच्यामुळे ते काम फेल गेलं. मग काहीच उपयोग झाला नाही. माझं चाललेलं की डेली जसं चाललोय तसं रुटीन तुम्हाला दाखवत जाऊ पण काय हेच नाही. त्याच्यामुळे बघूया आता या ट्रिपला जायच्या आधी चाललंय की लॅपटॉप पण कॅरी करू गोप्रो पण दुसरा घेऊ. आणि हा जो गोप्रो आहे ना हा आपला सेकंड व्ह्यू साठी लावू म्हणजे समोरून फ्रंटनी किंवा क्रॉस राहू त्यांनी वेगवेगळे अँगल आपले गाडी चालवताना घेऊ शकतो. ह्याचे बाकीचे टूल किट आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे तसं काहीतरी करतोय. बघूया आता कसं होतंय. कारण सगळं बजेटवर गेम आहे. कारण कसं होतं सगळ्या गोष्टी बजेटनुसार होतात. बजेट नसेल ना काय नाही. कारण का ह्या ट्रिपला आपल्याला जास्त लांब जायचं आहे त्याच्यामुळे मागच्या वेळेस जर खर्च झाला ना त्याच्यापेक्षा डबल खर्च नक्कीच होणार आहे. रायडर्स गँग आलेले दिसतो. MH12 रायडर्स आहेत सर्वजण. आतूनच जाऊया ना इकडून नको आतूनच जाऊ. अशी ग्रुप राईड असते ना त्यावेळेला मजा येते. सर्वजण मस्त फुल एकदम किट मध्ये सगळेजण रायडिंग जॅकेट नंतर हेल्मेट गोप्रो अँड ऑल सेट.
पण अशी भविष्यात आपल्या राईड नक्की होतील सगळ्यांसोबतचे. आणि मी जेन्युअनली सांगतो, माझं म्हणजे मला ज्याच्यासोबत आपलं बॉन्डिंग जमतं ना त्याच्यासोबत जायला आवडतं. सगळ्यांसोबत कोणासोबत पण उठलो चाललो, भले तो रायडर आहे, पण ते मला नाही आवडत. कारण आपला एखाद्यासोबत जर बॉन्ड जमत नसेल ना तर त्यासोबत जाऊन राईड पूर्ण आपली स्पॉईल होणार, कारण ते जमणारच नाही. आता माझ्या मामाचा मुलगा आहे, म्हणजे आम्ही भाऊच, पण आमचं कोणतं एवढं जमतं, बाकी काही असेल पण आमचं बाकीचं एवढं जमतं की आम्ही कुठेही किती लांब असलं तरी आम्ही दोघंजण जाऊ शकतो, कारण काहीच नाही ना आमची कधी भांडणं किंवा काही हा विषय होत. तसे अजून आहेत आपले बॉन्ड जमणारी माणसं, त्यांना आपण घेऊन भविष्यात आपण नक्की राईड करू. उभी चढण पूर्ण, आणि वरती गेलो का मस्त एकदम पूर्ण डोंगरावरच आहे ना, सगळा आपला व्ह्यू भारी दिसतो. एक आपल्या ड्रोन काकांची एक कमी आहे आपल्यामध्ये. ड्रोन काका असतील ना तर अशा लोकेशन आपण धावतो ना की कोणी बघितलेले पण नसतात, पण ते ड्रोन काका नसतात ना त्याच्यामुळे ते लोकेशन दाखवता पण येत नाही तुम्हाला. त्याची सुंदरता काहीतरी वेगळीच आहे. हे बघा आता जे लोकेशनला आता टाइमच प्लॅन झाला, तुम्हाला पण माहिती आहे, कारण आधी काय कुठल्या गोष्टी ठरवून निघाल. तोंडाचा अवतार बघितला असेल काय झालाय, कारण हेल्मेटमध्ये एवढा गरमा करताना ते तेल लावलं जो केसन ते पण घामासकट खाली येतोय, एकदम खराब अवतार. त्याच्यामुळे हे इथलं लोकेशनचं का आपलं ठरलं नव्हतं, बोललो आता चाललेलोच आहे जायचं ते. आणि मागच्या वेळेला इथे येणार होतो तर इथं आता गेलो आपलं दत्ताच्या इथे, म्हणजे चौलला दत्ताचा देवळ आहे ना तिथे गेलो होतो, आणि तिथून तो कोरलाई बोरलाईचा किल्ला पण आपण कव्हर केला होता. तर बोललो आता इथे येऊया, पण इथं मला आता हे बघा मोठं शेडीचं तुम्हाला दिसत असेल मागे, दाखवतो. पण देवळ बहुतेक आता बंद असेल, कारण कसं होतं इथे कसं वरती पूर्ण डोंगरावर आहे ना, कोणला कळत नाही कोण येतं कोण जातं, त्याच्यामुळे देवळ बंदच ठेवतात. आणि पूर्ण हा सुमसान एरिया आहे, त्याच्यामुळे असं काहीतरी. पण लोकेशन एकदम मस्त आहे. तर चला लोकेशन बघूया, जास्त वेळ काय हे नाही करत. इथून नाव वाचून दत्त मंदिर, आणि हा इथून हा एंट्रन्स होता. इथे गाडी लावल्याने हे बघा हे पूर्ण शिडीचं काम चालू आहे इथे. आणि पूर्ण झाली की म्हणजे कसं पूर्ण सावली पण आणि पावसाळ्यात पण बघायला नको, कारण का महाप्रसाद वगैरे असतो ना सगळं. डॉगी महाराज आहेत. इथूनच बघावं लागेल, कारण हा बघ गेटला लॉक आहे. तुम्हाला दाखवतो इथं. आणि तिथं आतमध्ये पण कसे ते जाळीचा म्हणजे ते अँगलवाला डोअर आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण प्रॉपर दिसणार नाही. असं काहीतरी आहे पूर्ण असं पण. तर बाहेरून दर्शन घेतलं तर तुम्हाला जर एक पुढचा परिसर बघू आपण. म्हणजे पूर्ण हा ही टेकडीसारखं, म्हणजे हा डोंगर बोलत होता आणि त्याच्यावरती हे देऊळ आहे. आणि हे बघ ह्या इथे पादुका आहेत या, आणि हे इथलं झाडाचा काय बोलूया. आणि हा पूर्ण सगळा असा परिसर आहे बाहेरचा. हा डोंगर बघा, आता तुम्हाला डोंगर इथून दाखव. हा बघा थोडं पूर्ण वरती जाईपर्यंत कसली आता हवा टाईट होईल, एवढं ऊन आहे. डॉगी महाराज झोपलेत. आणि हे काशीनाथ मरबा भगत प्रवेशद्वार. इथून पण जो रस्ता खालीच जातो मला वाटते, आय थिंक सो. कारण मला पण नेमकं तर माहिती नाही, पण हा पण रस्ता जातो खालीच जातो. म्हणजे पायऱ्या आहेत तिथून उतरत खालीच जातो त्याला रस्ता. ह्याच्यावर हे बघा प्रॉपर नाव दिलं यांचं, श्री स्वामी दत्तनाथ चैतन्य धाम ट्रस्ट, रसाणी टेकडी कुरुळ, वेश्वी वाडगाव बेलकडे, काशीनाथ मरबा भगत प्रवेशद्वार. ती पण एंट्री आहे तिकडून पण सेम. आणि हा असं काहीतरी पूर्ण हा देवळाचा परिसर आहे.
तर हे असं काहीतरी लोकेशन आहे पूर्ण. कधी येतं अलिबागला बऱ्याच जणांना माहिती आहे. तर या कुरुलमधून कुरुल स्टॉपला आलेत ना, कुरुल स्टॉपला आलेत म्हणजे आपल्या नागापुढे जाताना जिथे कुरुल स्टॉप लागतो तिथून लेफ्ट साईडनी रस्ता आहे हा. लेफ्ट साईडने आलेत की डायरेक्ट सरळ सरळ वरती जायचं की इथे तुम्ही पोचून जाल. म्हणजे एकदम सिंपल रस्ता आहे. आणि तिथे गावात कोणाही विचार तरी कोणीही सांगेल तुम्हाला सरळ सरळ वरती. मस्त लोकेशन आहे. इथून आता व्ह्यू बघू. तिथून आपला सगळं समुद्र आणि पूर्ण आपले अलिबागमधला जेवढा एरिया कव्हर होतोय ना ते सगळाच कव्हर होतोय. सगळा दिसतोय मस्त. असेच आहेत ना हे, असेच युनिक म्हणजे वेगवेगळे लोकेशन आहेत काढलेले, पण सध्या शेड्यूल टाईट आहे ना त्याच्यामुळे नाही पॉसिबल होत आहे. बाकी काय नाही. नाहीतर मला ह्या फिरण्याची एवढी आवड आहे ना भरपूर. रोज कोणी सांगितलं ना बाहेर जा फिर तुला स्पॉन्सर करतो, रोज फिरायची तयारी आहे, कंटाळत नाही. इथून नेमके आहेत झाडं. थांबा आता इथून हे बघा, हे नेमके झाड आणि लाईट आहे ना त्याच्यामुळे सगळं हे दिसतोय. पण आता ह्याच्यासाठीच बोललो की आता ड्रोन काका हवे होते. काय मस्त लोकेशन इथून ड्रोन फ्लाय केला असता आपण. हे बघा हे एवढं सगळं आहे. तुम्हाला दाखवता आलं असतं ड्रोन असतात आता. आणि ही शेड हे बघ केवढी मोठी शेड झालंय. त्याच्यामुळे विचार करा पॉवरफुल सावलेलं एकदम. आता हे इथे गाडी इथून ही एवढे झालेत पत्रे टाकून, हे एवढे बाकी आहेत. आणि ही बॅक साईड आहे पूर्ण तेवढाशी अशी. इकडून हे असं दिसतं पूर्ण. आणि ह्याच्या खाली हा बघितलात ना तर हा मेन आपला वेशवी गाव आहे. आणि वेशवी गावातूनच हा इकडे यायला रस्ता आहे. वेशवी गावाने कुरुलमधून पण हा वेशवी गावात येतो पूर्ण. ह्याची हद्द येतो ती इथून पण आहे, पण इथून नेमके आहेत ना असे झाड आहेत त्याच्यामुळे इथून दिसणार नाही. बघा हा समोर पण मस्त व्ह्यू आहे इकडे. आता खाली काय जर बघूया थोडं उतरताना कुठे दिसतोय का, थांबवू दाखवत. आता हे बघा हे सगळं आहे ना हे मस्त सगळं आत्ता बनवलं हे पूर्ण. आधी काय नव्हतं. हे एवढं शिर्डीचं काम झालं. हे इकडे देऊळ, बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या. आणि आपले ते देवळांची पण आहेत ना डेव्हलपमेंट खूप झालेलं, खूप म्हणजे खूपच सगळीकडे मस्त मस्त बनवले सर्व. तर आता चला छोटंसं होतं पटकन तुम्हाला दाखवलं. आता निघालेलो होतोच, तुम्हाला माहिती आहे असेच प्लॅनिंग असतात. कुठं काय ठरवून निघत नाही, पटकन आलो की चाललो. तर झालंय आता निघ इथून आता परत रिटर्न जाऊ घरी. घरचा आता बघूया कारण संध्याकाळी परत आहे ना 4चा क्लास आहे करण्याचा. क्लास झाला ना की नंतर परत संध्याकाळी एक्झाम आहे. आणि आमचं पण चालू आहे ब्लॅक बेल्टचं एक्झामचं, म्हणजे सेकंड आणि ब्लॅक बेल्टचं एक्झामचं बसायचं. ते काय होते बघूया. ती पण आता मे महिन्यात एक्झाम आहे बोलतात. बघूया कसं काय होते ते. कारण आपले जपानचे सर आहेत ना मेन ते येणार आहेत. तर असं काहीतरी आहे. जर तिकडे असेल कॅम्पला ना 3-4 दिवस कॅम्प असेल तर तो कॅम्प पण पूर्ण दाखवेन तुम्हाला. काय कशा प्रकारे एक्झाम होते, काय सगळ्या गोष्टी होतात त्या. आणि बाईक बघा आपली कशी मस्त वाटते ना, सुंदर. ते बघितले ना की अशी वाटतच नाही गाडी जुनी झाली म्हणून. एकदम नवीन नवीन असल्यासारखी वाटते. हो 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 आता सावकाश पूर्ण सरळ उतरण आहे. हे आता तुम्हाला कळते की नाही माहिती नाही, पण हे बघा पूर्ण स्ट्रेट आहे. मला पण गाडीचा मागचा डिस्क आहे ना डिस्क चेंज करायचा, कारण गाडी ब्रेक अजिबात घेत नाही. डिस्कला पूर्ण आहेत ना लाईन उठल्यात. तर शोरूमला किती 2000 रुपये किंमत सांगितली डिस्कची. आणि फुलडा टायर पण चेंज, कारण मागचा टायर मी बदलला होता मागे ट्रिपला जायच्या आधी. पण आता फुलडा टायर कसा हा गाडी सोबतच आहे, कारण फुलडा टायरवर जास्त लोड नसतो त्याच्यामुळे चालतं. 3 वर्षाचा होऊन गेली, भरपूर चालला. आता या ट्रिपला जायच्या आधी बदलून टाकू याला पण. हे बघा इथून चेक करा हे सगळं. म्हणजे असं जर ड्रोन असता ना तर एवढं भारी मस्त बघायला भेटलं असं एक नंबर. म्हणजे त्याच गोष्टीची कुठेतरी एक कमतरता आहे. कसं असतं वस्तू दुसऱ्यांची वापरणं आणि आपली स्वतःची असणे यामध्ये खूप फरक आहे. दुसऱ्यांचा 1-2 व्हिडिओ घेऊन जरी जवळ मित्र असला तरी पण स्वतःची वस्तू आहे. त्याच्यामुळे मी कधी प्रेफर करतो स्वतःची वस्तू असते बेस्ट. आपलं काढणं कधी पण आपण यूज करू शकतो. काही झालं तरी प्रश्न येत नाही. दुसऱ्यांची वस्तू नेली तुटली फुटली काय झालं तो 4 वेळा आपल्याला ऐकून दाखवू. त्यापेक्षा बेस्ट आहे आपली वस्तू असणं असं मला वाटतं. म्हणजे एक जस्ट रॅन्डम सांगतो गोष्ट, त्याच्यामुळे ते बेस्ट असतं. पण घेऊया हळूहळू की गोष्टी येत जातील. जर सुरुवातच आहे तुम्हालाही माहिती म्हणून सांगतो व्हिडिओ शेअर करा, सबस्क्रायबर आपले वाढू द्या, जाऊ द्या फॅमिली मोटिव्ह. शॉर्ट्स व्हिडिओचं पण माझं चालू आहे पण मी बोलतो, पण शॉर्ट्स व्हिडिओचं आहे ना कसं होतं मला जास्त नाही आवडत शॉर्ट्स व्हिडिओ. मला लॉंग व्हिडिओ बनवायला आवडतात.
जे काय आहे ते डिटेलमध्ये दाखवायचं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बघण्यात काय मजा आहे. पण हल्ली काय होतं, जास्त स्क्रोलिंग शॉर्ट्स रील्स होतात, त्याच्यामुळे जास्त त्याचं होतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले ब्लॉग्स आहेत ना, ते बघूया चालत्यामध्ये फेसबुकला अपलोड करायचे. म्हणजे आपलं प्रथमेश पाटील जे आपलं फेसबुकचं जे अकाउंट आहे त्याच्यावरच ब्लॉग अपलोड करायचे. म्हणजे जे युट्यूबला नसतील बघत ते लोक फेसबुकला बघू शकतात. ते सांगतो तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये येत्या काय करतोय, टाकतोय की नाही टाकतोय ते बघूया. तिकडे जर सपोर्ट दिला चांगला तर तिकडे पण इथे ब्लॉग झाला की 2 दिवसांनी तो ब्लॉग सेम ब्लॉग तिथे बघायला भेटेल तुम्हाला. किंवा तो तिकडे आधी टाकेल, त्यानंतर कसं बघूया ते जसं होईल तसं तुम्हाला मी सांगेन. तर चला आता तुम्हाला दाखवली छोटंसं लोकेशन होतं. आता इथून परत घरी जाऊया रिटर्न. इथे काम चालू मगाशी मी तेच बोललो बाहेर गाडी का लावलंय. आम्हाला जाऊ द्या पटकन. आम्ही चाललो, आम्ही काही येत नाही. हे बघा हे इथं काम चालू आहे त्याच्यामुळे सगळे अडकून आहे बघा. हे इथं गाडी लावून ठेवलंय. मी बोललो हे असं का झालंय, कारण बाहेर बोललो तिथं कोणतरी वारले दिसलं बोललो त्याच्यामुळे रस्ता अडवण्याचा काय संबंध आहे ना. सगळं पॅक करून टाकलं गाडी जाऊन. आता आहे ना घरी आलो आणि जरा इकडे यांची लग्नाची तयारी चालू आहे. तोरणाने लावतात तिथे जरा टाइमपास म्हणून आलोय. मग आता दुपारी जेवलो मग नंतर क्लासात जायचं आहे. त्याच्यामुळे सध्या काही नाही. आणि हा ब्लॉग बोललो रात्री एडिट करू. अजून दिवसभरात काय होते दाखवायला पाहिजे ना, एवढू शकत मजा नाही. तर घरमा म्हणजे खूप अवतर बघत असेल तुम्ही काय चालायचं. आणि मयुरेश आमचं इकडे तोरणं लावतोय. फुटेज खाणारा माणूस आहे, पण सध्या कशी हे लोक बिझी आहेत. करू एक मोठा ट्रिपचं प्लॅनिंग, त्यावेळेला मयुरेश असतोच फुटेज खायला अख्खा. हां त्याच्यामुळे तेच बोलतोय. सध्याचं सगळ्यांचं शेड्यूल 10 तारखेपर्यंत फुल बिझी आहे. त्याच्यानंतर सगळेजण फ्री होणार आहेत. मग त्याच्यानंतर मग हळूहळू चालू करू. आणि त्याच्यावर पावसाळा येतोय. गेल्या वर्षी जे राहिलेले जे पॉईंट आहेत ते करून टाकू. गेल्या वर्षी म्हणजे 2023चा सिद्धेश्वरचा आहे ना, सिद्धेश्वरचा सर्वात भारी ब्लॉग होता आमच्या माहितीतला. कारण सर्वजण गेलो होतो आम्ही. 7 जण होतो ना आपल्या 7 जणांपैकी. आणि तिथे दुसरं कोणच नव्हतं आणि रस्ता भेटत नव्हता आणि काय नाही. जबरदस्त म्हणजे तो तुम्ही बघितला नसेल ना तर धावून बघा. तो सिद्धेश्वरचा ब्लॉग आहे. जबरदस्त मजा केली होती. आणि आल्यावर मोबाईल सगळ्यांचे खराब झाले, डिस्प्लेच गेले. कारण कंटिन्यू पाण्यात शूट करत होतो तर असं काहीतरी होतं. दुसरा कुठला बोलला, दुसरा काय बोललं, तो एकच ना भारी झाला तर असं काहीतरी आहे. त्यांची इकडे कामं चालू आहेत. तो तिकडे लावतोय, हा इकडं आहे. आता इथून बघूया पुढचं प्लॅनिंग कसं होतंय तसं तुम्हाला दाखवतं आहे ना. आता निघालो कराटेच्या क्लाससाठी. कारण आता 4चा क्लास आहे आणि वाजले 4 वाजता 10 मिनिटं. 10 मिनिटं पोचायला लागेल. वारा एवढा येतो ना ते सगळं उडून जातंय गार्डनवरचं. आता परत एकदा आहे ना त्याला फोन आला होता. दुसरी पण एक डेट आहे तर बघूया काय बोलतोय ते, काय होतंय ते. कारण सगळी गडबडच आहे. हे जे 10 तारखेपर्यंत जे टाइम आहे ना ते शेड्यूल एवढं टाईट आहे ना, पॉवरफुल टाईट आहे शेड्यूल. मी बोललो तुला सांगतो काय आहे ते. आता कोण असेल तर त्याला सांगतो दुसरं. इथून परत आहे ना श्रवणला घ्यायचं. श्रवणचे बाप्पा काय नाहीत घरी, त्याच्यामुळे श्रवण तसं म्हणून दररोजचं काम माझंच असतं. त्याला आणायचं थोडंसं. आज पण मला तर न्यायला ये, मला आलो बोललो. आणि आता 4 वाजता 10 मिनिटं तरी पटकन निघतो इथून. जास्त वेळ नाही हे निघायच्या वेळी. आता मी आणि श्रवण 2 जण पोहोचलोय. मला वाटलं हे लोक 3 जण आले असतील पण अजून कोण आलेलं नाही. त्याच्यामुळे आमचीच एंट्री आहे पहिली सर्वांची आधी. आणि ह्याला मला आहे ना घ्यायला पण जायला लागतं. सोडायला मी असतो. मला हे लागल पैसे लागतील पुढल्यापासून. हा ये चल ये आतमध्ये. ह्याचे बाप्पा कसे काका ये रे करून मला बरोबर चावी मारतात. आणि रोजची फेरी हा इथून. आता संध्याकाळी जाताना मला मीच सोडणार इथून. आज न्यायला पण आलो आहे की नाही. आता कोण आहे पूर्वी, थांब पूर्वीला फोन करू. आता आहे ना तिथून क्लासवरून परत त्या आपलं दुसरा इथे होतं तिथे एक्झाम होती बेल्टची, तिकडे गेलो. तिथून पुन्हा आता एक्झाम झाले आलो. आणि आज कसं आहे, आज आहे संकष्टी. तर पेढे घ्यायचे, दुकान पण बंद व्हायला आलं त्याच्यामुळे पेढे घेतले. आणि आता इथून चालतो घरी. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आणि आता इथून घरी जाऊन आरती वगैरे होईल. आणि मग बोललो नंतर व्हिडिओला एंड करून आतून एंड करू.
तर असं काही आज दिवसभर सगळं झालं तुम्ही बघितलं. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.